श्री स्वामी समर्थ। स्वामी महाराजांना त्रिवार वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। काही स्वामी भक्तांचा हा अनुभव आहे की ते जेव्हा सेवा करणं सुरू करतात तेव्हा त्यांचा त्रास हा वाढतो। जनरली आपल्याला वाटतं की आपण सेवा चालू केली, एखादं पारायण चालू केलं की आपल्यासोबत सगळं छान छान होईल, पण होतं उलटच, आपला त्रास वाढल्याचं जाणून येतं। पण असं का होतं? तर अशाच प्रकारचा आजचा अनुभव आहे। तर ज्या ताईंचा हा अनुभव आहे त्यांच्या शब्दात मी हा सांगायला सुरुवात करते। ताई म्हणतात, मी जालना येथे राहते। मी लग्न करून या घरात आले तेव्हा आमच्याकडे फक्त शंकर देवाची पूजा व्हायची। घरात देव्हाऱ्यात दुसरे कोणत्याच देवाचा फोटो वा मूर्ती नव्हती। दर सोमवारी आमच्याकडे सगळ्यांना उपवासही असतो। आमच्या कुटुंबात मी, माझे सासू सासरे, माझे मिस्टर, दीर आणि जाऊ असा आमचा परिवार आहे। एके दिवशी मी सहज माझ्या मावस बहिणीकडे गेले। ती निस्सीम स्वामी भक्त आहे। स्वामींच्या सगळ्या सेवा तिला माहिती आहे। ती सगळं खूप मनापासून करते। तिने मला तिच्याकडे गेल्यावर तिला आलेले अनुभव सांगितले। तिचं ऐकून मलाही खूप छान वाटत होतं आणि तिच्याकडून परत आल्यावर मी कितीतरी दिवस स्वामीबद्दल विचार करत होती। त्यानंतर असेच काही दिवस गेले आणि आमच्या कॉलनीमधील काही लेडीजनी कुठेतरी फिरायला जायचा प्लॅन केला आणि खूप डिस्कशन नंतर फायनल अक्कलकोट आणि तुळजापूर हे गाव ठरवलं। मला हे ऐकून खूप आनंद झाला। त्यानंतर आमच्या फॅमिलीमधून मीच दर्शनाला गेले। तिथे दर्शन खूप छान झालं आणि परत येताना तिथून मी स्वामींची एक सुंदर मूर्ती आणली आणि घरी येऊन देवाऱ्यात त्याची बरोबर गुरुवारी प्राण प्रतिष्ठा केली। त्यानंतर असेच काही दिवस गेले आणि का कोण जाणे 2-3 महिन्यानंतर अचानक घरात बरेच प्रॉब्लेम्स व्हायला लागले। पहिले माझ्या मिस्टरांची तब्येत बिघडली, त्यानंतर माझ्या दीराचा जॉब गेला, त्यात आमच्या घराचा प्रॉब्लेम झाला। आमच्या एका चुलत्यांनी खोटे कागदपत्र दाखवून हे घर आमच्या नावाने नाही असं तो दाखवत होता। या सगळ्या प्रकरणामुळे माझ्या सासूबाईंची तब्येतही इतकी बिघडली की त्यांना ॲडमिट करावं लागलं। हे सगळं ती मूर्ती घरात आणल्यापासून होत आहे असा माझा समज होऊ लागला। घरातले सगळे प्रॉब्लेम्स हे वाढत चालले होते। माझा मुलगा आधीपेक्षा जास्त खोड्या करू लागला। अक्षरशः त्याच्या शाळेतून वरच्यावर कंप्लेंट्स यायला लागल्या। मी या सगळ्या त्रासाला कंटाळून गेले आणि एक दिवस रागारागात मी महाराजांची मूर्ती घराबाहेर असलेल्या पडक्या जागेवर ठेवून आली। ती रात्र अशीच गेली आणि सकाळी उठून पाहिलं तर नवल काय, ती मूर्ती बाहेर नव्हतीच। ती जशीच्या तशी आमच्या देवाऱ्यात दिसत होती। हे सगळं पाहून आम्हाला सगळ्यांना खूप नवल वाटलं। त्या दिवशी घरात चाफ्यांच्या फुलांचा खूप सुंदर सुगंध पसरला होता। खरं तर घरात किंवा देवाजवळ कुठेच फुलं नव्हती, तरी हा सुगंध कुठून येत होता कळेना। त्या रात्री मी झोपले आणि मला स्वप्न पडलं आणि स्वप्नात चक्क स्वामी महाराज मला बोलत होते। मला महाराज स्पष्ट दिसत होते आणि ते नाराजही होते। ते मला म्हणाले, अरे कोणाच्या सांगण्यावरून मला आणू नका, विश्वास असेल तरच करा। स्वामी म्हणजे सोपं नाही, त्यासाठी सेवा करावी लागते, खूप विश्वास ठेवावा लागतो आणि माझा विश्वास असेल तरच माझं नाव घ्या। मी तर फक्त तुझी परीक्षा घेत होतो, पण तू मात्र आमच्यावर अविश्वास दाखवला, मग तुझी सेवा माझ्यापर्यंत पोहोचणार कशी? आणि मनात इतका अविश्वास ठेवून तू माझी सेवा करणार कशी? आणि इतक्यातच माझं स्वप्न मोडलं। मला जाग आली। मी लगेच उठले आणि सगळ्यांना माझं स्वप्नाबद्दल सांगितलं। मी लगेच स्वामी महाराजांकडे धाव घेतला आणि स्वामींना नमस्कार केला। स्वामींच्या फोटोसमोर डोकं ठेवून स्वामी महाराजांची माफी मागितली। मला खरंच विश्वास बसत नव्हता। स्वामींनी इतका मोठा साक्षात्कार मला दिला होता। स्वामींची मूर्ती ही फक्त मूर्ती समजून मी घरात आणली, पण खरं तर जेव्हा आपण मूर्ती किंवा फोटो घरात घेऊन येतो ती फक्त एक दगडाची मूर्ती नसते, तर ते प्रत्यक्ष स्वामी महाराज असतात। माझ्या मनात खूप लवकर अविश्वास आला, पण खरंच स्वामी खूप साक्षात आहेत। आपण सेवेत आलो की ते आपल्यावर खरंच खूप लक्ष ठेवून असतात, आपलं बोलणंही ऐकत असतात। ते परीक्षा घेतात, खूप कठोर परीक्षा घेतात, पण एकदा का आपण त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालो की त्यांची खूप कृपा आपल्यावर होते। त्यानंतर आम्ही घरातली सगळेजण स्वामींचं खूप मनापासून सेवा करायला लागलो आणि त्यानंतर लगेच काही दिवसात माझ्या दीराला खूप चांगल्या पॅकेजचा जॉब मिळाला। आधीच्या जॉबपेक्षा कितीतरी चांगला जॉब हा होता। आधीच्या जॉबमध्ये त्यांची प्रगती होत नव्हती, इन्क्रीमेंट होत नव्हतं, पण या जॉबमध्ये त्यांना खूप चांगली पोस्ट मिळाली। माझ्या मिस्टरांची तब्येतही खूप छान झाली, अगदी ते पहिलेसारखे झाले आणि आमच्या घराचाही इश्यू सॉल्व्ह झाला। माझा मुलगा, ज्याचा आधी शाळेतून खूप कंप्लेंट्स यायच्या, तोही आता स्वामींच्या रोज पाया पडतो आणि आता त्याचा अभ्यासात लक्ष लागलं होतं। त्याच्यात खूप बदल झाले आहेत।
खरंच स्वामी सेवेने आम्हाला खूप काही दिलं. खरंच स्वामी आहेत, साक्षात आहेत. त्यांच्यावर विश्वास ठेवा. त्यांचे पाय जर तुम्ही धरले तर आयुष्यात कोणाचेच पाय धरायची वेळ ते तुमच्यावर येऊ देत नाहीत. श्री स्वामी समर्थ.